दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. ऐका माझा युको बंद करा. वैराग्यांचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरू हे लोकातील तारू. चैतन्याचा चितकळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे श्री संत आमचे जगद्गुरू तुकाराम महाराज देव कोणत्या घरात राहतो त्या घराचा पत्ता सांगतात आजच्या अभंगात. चिंतनावर बोलण्यापूर्वी पावन पवित्र आणि सुंदर आपल्या या लहान पंढरपूर म्हणजे आपले सोलापूर मंडी वस्ती सोलापूर भवानी पेठ आणि या आज श्री तानाजी राम भोसले समस्त भोसले परिवार यांचा हा नैमित्य कार्यक्रम म्हणजे वास्तुशांतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे. साहेबांनी सुंदर घर बांधलं आणि 2 कार्यक्रम ठेवले. कीर्तन म्हणजे विद्यादान आणि कीर्तनाच्या अगोदर अन्नदान. अन्नदानही महत्त्वाचं आहे आणि विद्यादानही महत्त्वाचे. असे भोसले परिवारानं दोन्ही या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहेत. या निमित्तानं दुरून आलेले आमचे पकवास सम्राट हरिभक्त परायण आकाश महाराज पांचाळ या ठिकाणी उपस्थित. दादांना धन्यवाद. ज्यांनी गोड चाल म्हणलेली आहे आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव भजन सम्राट रामकिसन महाराज पारिवेकर दादा सुंदर चाल म्हणली. दुसरे हिंगोली जिल्हा वैभव उद्धव महाराज जलालपूरकर आणि सर्व या ठिकाणी पेटीवादक आमचे गोरोबा काका आहेत. सर्व गावातली भजनी मंडळ आहे. सर्वांना धन्यवाद. साऊंड सिस्टीम चांगली आहे. व्यंकट महाराज आहेत. आता जे बसलेले आहेत फक्त त्यांनी चपला बुटं काढून आपलं बसायचं आहे बरं काय. कीर्तन आहे असं. आणि हे जे बालगोपाळ आहे सर्व भजनी मंडळ त्यांना सुद्धा धन्यवाद. मला आनंद वाटला. वास्तूही चांगली आहे. घरसुद्धा चांगलं बांधलेलं आहेच पण आतमध्ये स्वामी समर्थाचं मंदिर आहे बरं काय. मला एवढा प्रसन्न वाटलं. 500 किलोमीटर आल्यावर माझा साहेब सीन गेला. स्वामी समर्थाचं मंदिर पाहिलं आणि आनंद वाटला. असे ज्याला जी इच्छा पूर्ण करून घ्यायची त्याने स्वामी समर्थाचं ध्यान करा पाठ करा. आपल्या जीवनात कधी दुःख येणार नाही बरं काय. ऐका हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती जो जाए अनन्य भाव से शरण मेरे समर्थ स्वामी को उसकी झोली कभी खाली नहीं होती. सर्वांना प्रसन्न करणारे स्वामीचं मंदिर तुम्ही आतमध्ये बांधलंय. सर्व भोसले परिवाराला धन्यवाद. विठाला विठाला तुकाराम महाराजांचा अभंग आहे. दया क्षमा शांती आणि तेथे देवाची वस्ती. देव कुठं राहतो असा पत्ताच्या अभंगात सांगितलाय. जिथं दया आहे जिथं क्षमा आहे आणि जिथं शांती आहे तिथं देव राहत असतो. आता दया कशाला म्हणतात. अंतःकरणामध्ये राहत असते तिला दया म्हणतात. साधू संतांचा जर विचार केला हे साधू संत महात्मे भक्त मोठे का झाले कारण त्यांच्या अंतःकरणात दयाभाव होता. साहेब किती दयाभाव होता बघा. आळंदीचे आमचे ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी भाकरी मागू दिल्या नाही. त्यांच्या झोळीमध्ये अनेक प्रकारचे माती टाकण्याचा प्रयत्न केला पण ज्ञानोबा त्यांच्यावर रागवले नाही. ज्यांनी माती टाकली त्या विसोबा क्षेत्राला संत करण्याचं काम केलं. हिला म्हणतात दया. दया करणे जे पुत्रासी आणि तेची दासा आणि दासी. जसं आपल्या मुलावर प्रेम असते तसं गल्लीतल्या मुलावर सुद्धा प्रेम करणं हिला म्हणतात दया. आता शेजाऱ्याचं ना आपलं असं असते हेची दान देगा देवा शेजाऱ्याला कोरोना व्हावा. आपलं कसं असते पैलवान तुम्ही दोघं सांगतात का उठ बरं तू भया जाग्यावर. हां सांग जाग्यावर लय सोपा प्रश्न आहे. उभा टाक पैलवान जाय. हा 5 आणि 5 किती
जोरात 5 आणि 5 आणि 10 आणि 10 20. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तुला 1 कोटी रुपये करून माझा जावाईच करून घेतो. हां वा. हा मला सांग बाया, 10 आणि 10 20. शेजाऱ्याचं ना आपलं कसं असे सांग. शेजाऱ्यानं जर एक गाडी घेतलं तर आपलं किती घ्या वाटते जरा जो किती. शेजाऱ्याने एक बंगला बांधला तर आपलं किती बांधा वाटते. शेजाऱ्याने एक फ्लॅट घेतला तर आपलं किती घ्या वाटते. शेजारचा एक माणूस मिळाला तर आपले किती मारा वाटते. हां याला सकाळी शेतामध्ये काम नाही. बसा खाली. विठाला विठाला पण साधू संतान आपणा पारिखे हा नाही तेथे आपणा पारिखे नाही तेथे आपणा पारिखे नाही तेथे आपणा पारिखे नाही तेथे. साधू संतांचा विषय कसा आहे, आपलं आणि तुपलं नाही. दया करण जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. कुठं जिथे दया आहे तिथं. दया कशाला म्हणतात आई साहेब, मला आनंद वाटला. जरा जरा पुढं सारखा, जरा जरा या माय ताई पुढं सारखा बरं, जरा जरा या पुढं. हा टाळी वाजवा. विठाला 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 आपल्यासारखं जगाचं चांगलं व्हावं हिला म्हणतात दया. असं व्यंकट महाराज. विवेकानंद स्वामीचे गुरु रामकृष्ण परमहंस. दया कशाला म्हणतात. दया दीदी लक्ष देऊन ऐका. रामकृष्ण परमहंस स्नान करण्याकरता नदीवर गेले. बर रामकृष्ण परमहंस साधूचं त्या ठिकाणी स्नान झालं आणि कडीला आले तर त्या पाण्यामध्ये एक विंचू वाहत जाऊ लागला. पाण्यामध्ये बुडायचा, वर याचा, बुडायचा. साधूला वाटलं की त्या ठिकाणी बसा बसा. हा बारकी वा सुंदर. हिचं नाव बारकीन दिसायला सारखी. जमलं ऐका. दया कशाला म्हणतात. रामकृष्ण परमहंसानं पाहिलं की गंगेमध्ये एक विंचू बुडत आहे, वर येत आहे. साधू कमरा इतक्या पाण्यात गेले. त्या विंचवाला उजव्या हातात घेतलं आणि वर काढू लागले. वर काढता काढता तळ हाताचं पाणी निघलं. आता विंचवाचा स्वभाव काय आहे, गुदगुल्या करणे. विंचू काय करतो, डंक मारला. साधून विंचू पाण्यात पडला. पुन्हा वाहत जाऊ लागला. साधून डावा हात घेतला आणि वरी काढू लागले. पुन्हा डंक मारला. विंचू वाहत जाऊ लागला. साधून उजवा पाय उचलला आणि पायावर वरी आणू लागले. एक कडीला माणूस बसला होता. म्हणला महाराज तुम्हाला ते डंक मारता तुम्ही वाचवायचा प्रयत्न करता. तुमच्या जागेवर जर मी असतो तर खालून एक दगड घेतला असता आणि संध्याकाळी ठेसाच. त्याला वाचवलं का. लक्ष देऊन ऐका आई साहेब. रामकृष्ण परमहंस साधून सांगितलं अरे बाबा 32 ग्रामचा तो विंचू तो त्याचा डंक मारायचा स्वभाव सोडत नाही. 90 किलोचा मी महाराज आहे. मी वाचवण्याचा स्वभाव कसा सोडू. याला म्हणतात दया. आणि अशी ज्याच्या अंतःकरणात दया आहे अशांच्या घरी देव राहतो. दया क्षमा शांती आणि तेथे देवाची वस्ती. देव कुठं राहतो, ज्याच्या अंतःकरणात दया आहे तिथं देव राहतो. दया क्षमा एखाद्यानं अपराध केला, गुन्हा केला तरी त्याला माफ करणं याला म्हणतात क्षमा. दया क्षमा शांती. आता नाव असते शांती आणि नसलेलं भांडण आणती, तिचं नाव शांती. आता नाशेष्टी झाली एकनाथ महाराजांची. संत एकनाथ महाराज किती शांत होते बघा. शांत संत आणि श्रीमंत असणारे पैठणचे एकनाथ महाराज. किती आता सगळे साहेब लोक या ठिकाणी उपस्थित अधिकारी आहेत. किती शांतता होती एकनाथ महाराजांच्या जीवनात बघा. गावात त्यांची कीर्ती होलाली, सगळ्या जगात कीर्ती होलाली. आणि चांगल्या माणसाची कीर्ती होत असते. वारे हाती माप चाले सज्जन. एक वाक्य लिहून घ्या. बेश्रमाचं फूल तुम्ही सोन्याच्या वाटेत ठेवा,
त्याचा कधी सुगंध येत नसतो. आणि चंदन कचऱ्याच्या डब्यात टाका, सगळ्या गावाला सुवाद दिल्याशिवाय राहत नसतो. तर चांगल्या माणसाची कीर्ती होत असते. संत एकनाथ महाराजांची सगळीकडे कीर्ती झाली. आता कीर्ती करता काय काय माणसं करायत काय, प्रत्येकाला वाटले सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात माझं नाव व्हावं, आणि नाव होण्याकरता काय काय करतील काय सांगता येत. आमच्या इकडे एक आमदार होते, त्या आमदाराचा मी सत्कार करायला गेलो, तर त्या आमदाराच्या गळ्यामध्ये अगोदर 150 हार होते. किती हार होते पोरा हो? 150 हार पाहून म्हणलं वाह, आणि मी हार घेऊन गेलो तर आमदाराचा चेहरा पडलेला होता. आमदार चिंताग्रस्त होता. मला आमदार साहेब तुमच्या गळ्यामध्ये 150 हार आहे आणि तुम्ही काहून चिंता करायले? म्हणजे महाराज त्याचं कारण आहे. मला काय कारण आहे? म्हणजे 200 हाराचे पैसे दिले ते. जेवायला पुन्हा एकदा आहे बरं का काय कळायला विठाला विठाला. आता हुशारीला काय कमी नाही, किती आता सुविधा झाल्यात बाप. मी आळंदीला शिकायला असताना आई साहेब मी चपात्या करायची मशीन पाहिली. कोणती मशीन? चपात्या करायची. असा उंडा करायचा आणि मशनीमध्ये टाकायचा आणि बटन दाबलं की बाहेर काय निघाल्यात मामा? चपात्या. आता जिटवाकीतला माझं पुण्याला कीर्तन होतं, तिथं भाजी करायची मशीन पाहिली. भाजी करायची अशी मशीन ठेवलेली, 2 वांगे टाकायचे आणि बटन दाबलं की 3 मिनिटात वांग्याची भाजी. आता साहेब अशी मशीन येणार आहे अमेरिकेहून. त्या मशीनीमध्ये वरण चपाती भात भजी गुलाबजामून सगळं, ती मशीन अशी दारात ठेवायची. बाहेरून पाहुणा आला, पाहुण्याचे पाय धुवायचे, पाहुणा उचलायचा मशनीत टाकायचा, पाहुणा जेवणच बाहेर. लाईट गेली 3 तास पाहुणा मशनीत. सुई दिला काय कमी राहिली, कारण हुशारच झालीत पोरं. आता हुशारीला काय कमी नाही, तर एकाच एक माणसं हुशार झाली. लक्ष द्या, ज्याला याचं त्याला येऊ द्या, जाऊ द्या, पण तुम्ही माझ्याकडे डोळे वाचून बघा सगळे. ऐका, एकनाथ महाराज किती शांत होते. पैठणच्या संत एकनाथ महाराज गोदावरीवर स्नानाला जायचे, सगळीकडे जगात कीर्ती झाली. तर गावातलेच लोक म्हणले आपण काय करू, एकनाथ महाराज राग आणू, राग क्रोध आणू त्यांना. बर, एका मुसलमानाच्या माणसाला पैसे दिले त्या काळात 200 रुपये. 700 वर्षापूर्वी 200 रुपये दिले आणि म्हणले एकनाथ महाराजांना राग आला पाहिजे, माझ्याकडे लक्ष द्या. बर, एकनाथ महाराजांना गोदावरीमध्ये स्नान केलं. मंडळी आपली चंद्रभागाजवळ गोदावरीमध्ये स्नान केलं आणि एकनाथ महाराज घराकडे जाऊ लागले. तो मुसलमान झाडावर बसला मसाला पान खाऊन आणि एकनाथ महाराज अंगावर थुंकला. थुंकल्याबरोबर एकनाथ महाराजांनी त्याला नमस्कार केला, गोदावरीचं स्नान केलं आणि पुन्हा निघाले. पुन्हा तो अंगावर थुंकला, पुन्हा एकनाथ महाराज त्याला नमस्कार केला, गंगेचं स्नान केलं. असं एक वेळेस नाही मंडळी, 108 वेळेस तो एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. किती वेळेस? 108 वेळेस. आणि चुना खाऊन सुपारी खाऊन त्याचं तोंड दुखायला लागलं, रक्त निघायला लागलं. एकनाथ महाराजांनी पुन्हा त्याला नमस्कार केला स्नान करून आल्यावर. त्याने एकनाथ महाराजांचे पाय धरले, महाराज मला माफ करा महाराज, पैशासाठी मी तुमचा अपमान केला, मी तुमचा अपराधी आहे, मला क्षमा करा महाराज. एकनाथ महाराजांनी पुन्हा डबल त्याचं दर्शन घेतलं. म्हणजे तुझंच दर्शन घेऊ दे. म्हणजे का? एकनाथ महाराज सांगितलं, बेटा पैठणमध्ये जन्माला येऊन मला 42 वर्ष झाले. माझ्या 42 वर्षामध्ये मी 2दा स्नान करतो, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. तू माझ्या अंगावर 108 वेळा थुंकल्यामुळं मला गोदावरीचे 108 वेळा स्नान तुझ्यामुळं घडलं. हा पॉझिटिव्ह पण एकनाथ महाराज. येवन अंगावरी तुंकला प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने मुक्त. येवन अंगावरी तुंकला प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने मुक्त केला. येवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देवोने मुक्त केला. लक्ष द्या बरं का, एवढ्या विक्षेपामध्ये मीच कीर्तन करू शकतो जगामध्ये, लक्षात ठेवा. माझ्याकडे लक्ष द्या फक्त. एकनाथ महाराजाकडे एवढी शांती होती,
तो अंगावर थुंकल्याच्या नंतर सुद्धा त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं. याला म्हणतात शांती, दया, क्षमा, शांती आणि तेथे देवाची वस्ती. अशा ठिकाणी देव राहतो बरं का. म्हणून आनंद वाटला. भोसले सर्व परिवार एकत्र येऊन दृष्ट लागावी, नजर लागावी अशी वास्तू बांधलेली. आता वास्तू का करायची असते, आता लक्ष देऊन ऐका. गरुड पुराणामध्ये कथा आलेली. आता जे आपण घर बांधायला वाळू आणतो, तो वाळू, ती वाळू कुठून आणतो आपण? गंगेची वाळू आणतो. आणि आपण माणूस गेल्याच्या नंतर त्याच्या अस्थी, त्याच्या हाडं कुठे टाकतो? गंगेमध्येच टाकतो. म्हणजे घर बांधकामाला वाळू सुद्धा गंगेमधूनच आणायची आणि एखाद्या माणसाच्या अस्थी सुद्धा कुठे टाकायच्या? गंगेमध्येच टाकायच्या. आणि मग ते आपण वाळू आणत असताना त्या अस्थी सुद्धा सोबत येतात आपल्या वाळूच्या रूपामध्ये. आणि आपण तसंच घर बांधतो. आणि मग काय माणसं म्हणतात 2 कोटीचं घर बांधलं पण आम्हाला झोप लागत नाही, समाधान लागत नाही. कारण का? जे आपण अस्थी दुसऱ्याच्या आणल्या त्या असमाधी होऊन ते वर गेलेले असतात. म्हणून त्या अस्थीचं समाधान करण्याकरता वास्तू शांती. विठाला विठाला. आणि अशी वास्तू शांती करायची बरं काय. जागा पवित्र होण्याकरता 1, ती आणलेली वाळू ती शांत करण्याकरता 2, आणि घरात अखंड समाधान लाभवायच्या करता वास्तू शांती. दया, क्षमा, शांती आणि तेथे देवाची वस्ती. देव अशा ठिकाणी राहत असतो. म्हणून ज्ञानोबराया, तुकोबराया, नामदेव महाराज, सावता महाराज यांच्या घरी देव का राहिला? कारण त्यांच्याकडे अशी दया, क्षमा, शांती होती बरं का. म्हणून अशा घरामध्ये पावे धावोनिया घरा, राहे धरोनिया थारा. असं घर पाहिलं की देव आपल्या घरून येऊन राहतो बरं का. वैष्णवा घरी सर्व काळ. स्वर धरा. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनती टाळ सदा झन झनती टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनती टाळ सदा झन झनती टाळ. कन्या भाकरी ते खाणे, कन्या भाकरी ते खाणे. गाती राम नाम नामे, गाती राम नाम गाणे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनती टाळ 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 झन झनती टाळ. वा, सुंदर. टाळी वाजव सर्वांनी जोरात एकदा. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनती टाळ. आज भोसले परिवाराचं भाग्य आहे की त्यांच्या दारासमोर, त्यांच्या घरामध्ये सगळे वारकरी वैष्णव आलेले आहेत आणि टाळांचा, पकवादांचा झनझनात होत आहे. आयुष्यभर त्यांना सुख समाधान लागल्याशिवाय लाभणार. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन.
भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदना 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 रघुनंदन पाहे रघुनंदन भाग्यवंता घरी भजन पूजना भाग्यवंता घरी भजन पूजना भाग्यवंता घरी भजन पूजन भजन भाग्यवंता घरी भजन भजन पूजना वा भाग्यवंता घरी भजन पूजन. लक्ष देऊन ऐका. दया क्षमा शांती आणि तेथे देवाची वस्ती. जिथं अंतकरणात दया आहे, भिक्षुकाला देण्याचं दान आहे, जिथं नामस्मरण आहे अखंड मुखामध्ये, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. आता फार 1.5 मिनिटाची कथा ऐकायची तुम्हाला. अंतकरणातून आपण भजन केलं, दया केली, परोपकार केला मंडळी, तर आज सुद्धा सगळ्या दुःखाचा नाश भगवंत करतो, आपल्याला दुःखातून मुक्त करतो. आता शिकलेले माणसं आहेत, यूट्यूबला सर्च करा. आपल्या भारत देशामध्ये एक मोठे डॉक्टर होऊन गेले, हृदयरोग तज्ज्ञ, ज्यांनी अटॅक येण्यापासून, झटका येण्यापासून 1.25 लाख पेशंट वाचवले. आपल्या भारतातले 1 नंबर डॉक्टर, त्यांचं नाव होतं नीतू मांडगे. काय नाव होतं पोरा हो? नीतू मांडगे सर. वा, बरोबर आहे, नीतू मांडगे सर. वा. तर फार मोठा मुंबईला त्यांचा दवाखाना आहे साहेब. बघा दुःखातून देव कसा आपल्याला निवृत्त करतो. सर्वात मोठा नीतू मांडगे सरांचा मुंबईला दवाखाना, विदेशापर्यंत त्यांची कीर्ती, हृदयरोग तज्ज्ञ. आणि मुंबईला मोठा दवाखाना, नीतू मांडगे सर यांना दिल्लीला राष्ट्रपतीच्या हाताने पुरस्कार मिळणार होता. मग नीतू मांडगे सर मुंबईला विमानतळावर आले, विमानात बसले आणि आता दिल्लीला जायचे. बघा देवाचं नामस्मरण, घरामध्ये पूजा जर केली स्वामी समर्थाची, पांडुरंगाची, तर काय होते ऐका. विमानामध्ये बसले नीतू मांडगे सर. आता 2 मिनिटात विमान उड्डाण घेणार. ऑलसिंग झाली, हे प्लेन, हे विमान दिल्लीला जाणार रद्द झालेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी विमान जाणार. महाराज नीतू मांडगे सर विमानाच्या खाली उतरले, स्वतःची गाडी घेतली आणि स्वतःची गाडी घेऊन दिल्लीच्या रस्त्याने निघाले. मंडळी ऐका, रात्रीचे 5 वाजले, 6 वाजले, 6:30 वाजले, अंधार पडला. आणि अशा वेळेस मंडळी साहेब एकटेच गाडी होती, भूक लागली, तहान लागली. अचानक वारा सुरू झाला, वारा पाऊस सुरू झाला, विजांचा कडकडाट. वारा पाऊस विजांच्या कडकडामध्ये दिल्लीचा रस्ता चुकला आणि भारताचा 1 नंबर डॉक्टर नीतू मांडगे सर, हृदयरोग तज्ज्ञ, एका खेड्याच्या रस्त्यानं गाडी निघाली. 8 किलोमीटर गाडी आली आणि आल्याच्या नंतर महाराज इंजन बंद पडलं, गाडी बंद पडली, मोबाईलला रेंज नाही आणि पाऊस थांबला. पाठीमागून वाहन यायला तयार नाही, पुढून वाहन यायला तयार नाही आणि साहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे रात्रीचे 8 वाजलेले आहेत, आता इथं जर एखादा कप चहा भेटला मला तर एवढी रात्र निघन माझी. दरवाजा उघडला तर समोर एक पत्राचं घर होतं महाराज, पत्राचं दिवा लावलेला होता. भारताचा 1 नंबर डॉक्टर नीतू मांडगे सर त्या घराजवळ गेले, आवाज दिला. एक 60 वर्षाची मावशी, 60 वर्षाच्या मावशीनं दरवाजा उघडला, पाहिलं सुटाबुटातला माणूस आहे, चष्मा घातलेला माणूस आहे, शिकलेला कोणतरी पोरग आहे. त्या मावशीनं साधं वस्त्र टाकलं बसायला. भारताचा 1 नंबर डॉक्टर त्या वस्त्रावर बसला
त्या माऊलीनं पाणी दिलं, 1 कप चहा दिला आणि सांगितलं, बेटा चिंता करू नको, तुझी गाडी बंद पडली का, 15 मिनिटामध्ये तुला खिचडी करते, खाला. यांच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे एका कपाच्या चहासाठी 1 कप चहा भेटावं मी दरवाजाला हाक मारली, पण मला आता 15 मिनिटानं खिचडी भेटणार आहे. साहेब बसले. त्या माऊलीनं सांगितलं, पोरा थांब जरासा, आता मी देवाची पूजा करते आणि लागली तुला जेवायला करते. ती माऊली पूजा करण्याकरता आली मंडळी. तर पांडुरंगाचा फोटो होता, ज्ञानोबरायांचा फोटो, तुकोबरायांचा फोटो, स्वामी समर्थाचा फोटो, साईबाबाचा फोटो, असे सगळे फोटो ठेवलेले आहेत. ती माऊली पांडुरंगासमोर आली, हातामध्ये माळ घेतली आणि ध्यान सुरू झालं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले. आणि 3 तासानं त्या माऊलीच्या लक्षात आलं की आपल्या घरामध्ये सुटाबुटातलं एक पोरगा आलेलं आहे आणि त्याला खिचडी करायची. ते धावत आले, बेटा मला माफ कर बघा. म्हणले, आईसाहेब तुम्ही काय गुन्हाच केला नाही तर माफ का करायचं. नाही बेटा, तुला खिचडी करायची होती, खाला, पण भगवंताच्या नामस्मरणामध्ये माझे 3 तास निघून गेले, मला माफ कर. भारताचा 1 नंबर डॉक्टर नीतू मांडगे सर, हृदयरोग तज्ज्ञ, त्या डॉक्टरने सांगितलं, आईसाहेब 3 तासामध्ये तुम्हाला भूक लागली नाही, तुम्हाला तहान लागली नाही, एवढंच नाही तुमच्या घरी कोण आलं याचं सुद्धा तुम्हाला ध्यान नाही, एवढं तुम्ही भजन करतात, एवढं घरात तुम्ही देव ठेवलेत, पण तुमच्या घराला मी चक्कर मारली तर 1/2 किलो तांदूळ डब्यात ठेवलेले आहेत. बरं, डाळ जराशी आहे. अच्छा, तुमचे मालक एक्सपायर झालेले आहेत आणि एक मुलगा पाळण्यामध्ये झोपून आहे, तुमचं घर बांधलेलं नाही, तुम्हाला खाला नाही, एक मुलगा पाळण्यात झोपून आहे. त्या देवानं तुम्हाला दिलं काय? 3-3 तास, 4-4 तास तुम्ही घरामध्ये आपल्या पांडुरंगाचं नामस्मरण करतात, संतांचं ध्यान करतात. त्या साधू संतांना देवानं तुम्हाला दिलं काय? त्या मावशीनं सांगितलं, बेटा तुझी माझी ओळख नाही, कुठून आलास, नाव माहीत नाही, गाव माहीत नाही, माझा देव माझी इच्छा पूर्ण करीन, तुला लगेच खिचडी करते, जा बाबा. नाही आई साहेब, तुमचं दुःख पूर्ण केल्याशिवाय, तुमचं दुःख नष्ट केल्याशिवाय आता मी तुमच्या घरून जाणार नाही. नाही बेटा, लागली तुला खिचडी करते. खिचडी नका करू मावशी, मला तुमचं दुःख सांगा. आता तुमचं दुःख दूर केल्याशिवाय, नष्ट केल्याशिवाय आता तुमच्या घराच्या बाहेर जाणार नाही. मारा ती मावशी रडायला लागली, बेटा कोणत्या गावचा आहेस, नाव माहीत नाही, गाव माहीत नाही बेटा, मला राहायला घर नाही बेटा, याचं दुःख नाही, मला खायला चांगलं नाही, याचं दुःख नाही. मग माझा मुलगा, अरे मला उतार वयामध्ये मुलगा झाला आणि माझा मुलगा पाळण्यामध्ये झोपून आहे, मी त्याला गावातल्या दवाखान्यात नेलं, मी त्याला तालुक्याच्या दवाखान्यात नेलं, मी त्याला जिल्ह्याच्या दवाखान्यात नेलं आणि जिल्ह्याच्या MD डॉक्टरनं सांगितलं, बेटा मावशी तुमच्या मुलाचं हृदय खराब झालेलं आहे आणि त्या हृदयाची शस्त्रक्रिया करणारा आपल्या भारत देशामध्ये एकच डॉक्टर आहे बघ पोरा, त्याचं नाव आहे नीतू मांडगे सर. हे शब्द ऐकल्यावर नीतू मांडगे सर ढसा रडू लागले. त्या मावशीने सांगितलं, बेटा तू माझ्या दुःखासाठी रडतोस का? नाही आई साहेब, मी तुमच्यासाठी रडत नाही. मग तुला रडायला काय झालं? त्यावेळेस मंडळी त्या डॉक्टरने सांगितलं, आई साहेब मला आज कळालं. म्हणजे काय कळालं? जे श्रीमंत लोक आहेत त्यांना पेशंट घेऊन मुंबईला नीतू मांडगेकडे जावं लागतं, जे सत्तावान आहेत, जे अब्जावधी आहेत त्यांना पेशंट घेऊन मुंबईला नीतू मांडगेकडे जावं लागतं. पण ज्याच्याकडं माझ्या पांडुरंगाचं, संतांचं अखंड भजन चालू आहे, त्याच्याकरता मुंबई सोडून नीतू मांडगेला एका पत्राच्या घरी यावं लागतं. आणि मंडळी ते पेशंट नीतू मांडगेनं तिथंच पाहिला. सकाळी गाड्या बोलवल्या, त्या मुलाला आणि त्या आईला मुंबईला नेलं, त्याचं ऑपरेशन केलं आणि ज्या ठिकाणी तिचं घरामध्ये भजन होतं त्या ठिकाणी मंदिर बांधलं, त्या मावशीचा जय जयकार केला आणि त्या दिवसापासून नीतू मांडगे सर आस्तिक बनले आणि अखंड पांडुरंगाचं भजन केलं. ज्या घरामध्ये पूजा आहे, ज्या घरामध्ये नामस्मरण आहे, ज्या घरामध्ये मोठल्यांचा आदर आहे, तिथं देव राहत असतो. पावे धावोनिया घरा अन राहे धरोनिया थारा. काय श्लोक आलाय बघा, सानंद सदनम सुताचे सुदया कांतान दुर्भाषिनीम. हा घर कसं असावं भोसले पाटील? घरामध्ये सतत माणसं स्माईल पाहिजे, आनंद पाहिजे. सानंद सदनम. बर, सुताचे सुदिया, जे आपला मुलगा आहे ना ते मायबापाचं ऐकणारा पाहिजे. बर,
कांता न दुर्भाषिनी, स्वतःची पत्नी मालकाला उलट बोलणारी नसावी. तिनं मालक ड्युटीहून आले की अगोदर पाणी द्यायचं, चहा द्यायचा, पोहे करायचे, लगेच टी व्ही लावायची. हिला म्हणतात कांता न दुर्भाषिनी. आता या महिला म्हणजे साध्या नाहीत भोसले साहेब, ह्या म्हणजे तुळजापूरची आई आहेत, ह्या सप्तशृंगी माता आहेत, ह्या अन्नपूर्ण माता आहेत, ह्या सप्तशृंगी माता आहेत, ह्या म्हणजे ह्या शक्ती आहेत, शक्ती. ते म्हणतात महाराज महिला शक्ती तर पुरुष कोण आहेत, तर पुरुष सहनशक्ती आहेत. काही केल्यानंतर ज्यांनी सहन करायचं त्याला म्हणतात. किती सहन करावं लागते आईसाहेब. माझा मित्र मी पंढरपुराहून गावाकडे जाऊ लागलो. एका सर्कसपाशी माझा मित्र मी थांबलो सर्कसपाशी. तर माझ्या मित्रानं फोन लावला पत्नीला फोन लावला. हॅलो. पत्नीनं सांगितलं बोला मालक. यानं सांगितलं आम्ही सर्कसपाशी उभा आहेत. बरं, इथं 100 माकडं विकण्या करतायत. अच्छा, तुझ्या मनोरंजनाकरता, तुला हसवण्याकरता एखादं माकड घेऊन येऊ का? ती म्हणली मालक तुम्ही घरी असताना त्याची काय गरज आहे. जमलं का आता? ऐकताय हो. म्हणजे या कोण आहेत, शक्ती आहेत. आणि पुरुष कोण आहेत, शक्तिमान आहेत. शक्तिमान नाही, सहनशक्ती आहेत. म्हणजे असे काही दया, क्षमा, शांती. कांतान दुर्भाषिणी, आपल्या मालकीन बाईनं मालकाला दुर्भाषण करू नये किंवा त्यांना जे आवडत नाही असं निगेटिव्ह बोलायचं नाही. आणि घरामध्ये साधूची सेवा असली पाहिजे, एखाद्या संताचा महादेवाचा फोटो असला पाहिजे आणि त्याची पूजा असली पाहिजे. याला म्हणतात घर. विठाला विठाला पावे धावून या घरा आणि राहे धरून या थारा. अशा घरामध्ये देव कुठंच जात नाही, तिथंच राहत असतो. म्हणून सुखे येतो घरा. नारायण सुखे येतो घरा. हरे नारायण सुखे येतो घरा. बोला नारायण सुखे येतो घरा. नलगती सायास जावे वनांतरा. सायास जावे वनांतरा. जावे वना टाळ टाळ. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. नारायण सुखे येतो घरा. नारायण सुखे येतो घरा. सुखे येतो घरा. सुखे येतो घरा. अशा जाग्यावर सुखे येतो घरा. मनापर नलगती सायास आणि सुखे येतो घरा. वा. जिथं शांतता आहे, जिथं समाधान आहे, तिथं आणि समाधानच महत्वाचं. अहो देवानं साहेब काय कमी केली बघा ना. तुम्ही घाटी पेशंटला जा संभाजीनगरला मोठमोठ्या, नंतर आपली किंमत कळेल. अरे कोणाच्या ताटात गरम चपाती नाही, कोणाच्या मोबाईलला बॅलन्स नाही आणि कोणत्या लाडक्या बहिणीकडे 1500 रुपये नाहीत. काय द्या. अरे जिसके साये में है दुनिया वो साया नजर नहीं आता. जिसके साये में है दुनिया वो साया नजर नहीं आता. झोली सबकी भरती है लेकिन देने वाला नजर नहीं आता. म्हणजे सगळं आपल्याला भगवंतानं दिलंय, पण देणारा भगवंत आपल्याला दिसत नाही. आणि आपल्या जीवनामध्ये खरा तो एकची धर्म जगाला. वा, हे खरंय. एक जणांना गाणं बदललं. खरा तो एकची धर्म शेजाऱ्याचे भिताड कोरावे. जिथं समाधान कुठं आहे, सुखी येतो घरा. नारायण जिथं देव येतो बघा ना. नामदेवरायांच्या घरी देव आला, सावता महाराजांच्या घरी देव आला. आमचे मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, सावता महाराजांना काय केलं तर कांदा मुळा भाजी आणि अवघी विठाबाई माझी. विठाला 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 विठाला. हो.
पावे धावून या घरा आणि राहे धरून या थारा कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे. जिथं कीर्तन आहे, जिथं नामस्मरण आहे, जिथं सत्य बोलणं आहे, त्या ठिकाणी देवाचा सहवास असतो. रंग भर कीर्तनात, 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 टाळ वाजवा टाळ. रंग भर कीर्तनात. प्रेम हरिदास नाचता, प्रेम हरिदास नाचता, तेथे आस देव उभा, तेथे आस देव उभा, देव. वा रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदासना तेथे आसे देव जैसी समचरणाची. वा इथं लेकराच्या नावानं टाळ्या वाजवा बरं जोरात. खूप आनंद वाटला हे संस्थेतले हे शाळातलं शिक्षण हे ॲप टू डेट पोरं नोकरीला कसे लागणं हे महत्त्व करता आहे बरं. म्हणून शिक्षण ही काळाची गरज आहे. काळाबरोबर कसं राहायचं, शिक्षण ही काळाची गरज आहे. आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार ही जीवनाची गरज आहे. म्हणजे जीवनात कसं राहायचं हे वारकरी शिक्षण संस्था. काय हरिपाठ गोड घेतला, मस्त आनंद वाटला. आता अशी आता लहान लहान लेकरं जावई तुम्ही मांडी घाला सावधान असं नाही तर असे खतरा लेकरं तुम्हाला काय सांगावं. रामकृष्ण महाराज परभणीला माझं कीर्तन आणि एक पोरग 2-2 मिनिटं मला गुळ खाला दिलेलं. ताई गुळ खाला, त्याच्या हाताने मी 5 वेळेस गुळ खाल्ला, पण गुळ जरा खारट लागू लागला. खारट मला गुळ खारट का लागायला. मी त्याच्याकडे बघितलं, ते नाकात बोट घालायला पुन्हा गुळ खाला देऊला. अशी खतरनाकली. अहो नांदेडला काल्याचं कीर्तन झालं आणि एका घरी मी जाऊन बसलो. उद्धव महाराज जसं जाऊन बसलो, त्या पतीनं 500 दक्षिणा दिली, मला बसलो आणि जसं मांडी घालून बसलो ते घरचं पोरगं आलं. ते घरचं 90 किलोचं पोरगं आलं. 90 किलोचं पोरगं आलं आणि माझ्या मांडीवर येऊन बसलं वरच्या खिशातले 500 रुपये काढे. मला घेऊ द्या बाबा काय करता. तितक्यात चहा आला, मोठी कबशी, मी 2 कप चहा वाचला, मी इकून वाढायलो आणि ते पठ्या इकून वाढायला. मला घे बाबा तुझ्याच घरचा आहे. पण ताई त्याला सर्दी झालती आणि त्याची सर्दी पिकलेली होती. महाराज जसा घोट वळला आणि ते माल त्याच्यात पडला. अवघा रंग एक झाला. आणि मला मावशी तुमचं लहान पोरग आहे ते मोठं कुठं आहे ते काय म्हणलं, तुमच्या खिशातलं पाकिट काढून घ्यायला. ऐक म्हणा, असं जिथं भजन आहे, नामस्मरण आहे, तिचं देवाची प्राप्ती आहे. कीर्तनाचे वाटे आणि बराडिया ऐसा लोटे. जिथं नामस्मरण आहे, जिथं कथा आहे, जिथं कीर्तन आहे, जिथं सत्य वागणं आहे, जिथं परोपकार आहे, अशा ठिकाणी भगवंत राहत असतो. देवाला कीर्तन फार आवडते महाराज. कीर्तन चांगन होय अंग. हरिरूप करण्याची ताकद या कीर्तनामध्ये बरं काय मंडळी. आता माणसं हुशार झाले कुठं प्रपंचात. आता काही कॅम्प्युटरमुळं मोबाईलमुळं ते एवढे म्हाताऱ्या बाया सुद्धा कनाकन हिंदी बोलायला. हो आता हुशारीला काय कमी राहिली. किती हुशार झाले तुम्हाला सांगू का. पहिले वकील हुशार होते, वकिलापेक्षा पोरापेक्षा म्हाताऱ्या बाया हुशार झाल्यात. काहून सतत मोबाईल बोलायला. गेल्या वर्षी माझी आई शेताला निघाली आणि माझ्या बायकोला म्हणू लागली, मै खेत को जारी हो, येतानी भाकरी घेऊन ये. पाहत म्हाताऱ्या बाया किती हुशार झाल्या. एक महिन्याखाली आमच्या परभणीला एक 80 वर्षाची आजी, किती म्हाताऱ्या बाया हुशार. 80 वर्षाची आजी हैदराबाद बँकेत आली. हैदराबाद बँक आणि लुगडं फाटलेलं, पांढरे केस आणि हातामध्ये थैली होती. आजी हैदराबाद बँकेत आली
ते मॅनेजर म्हणला आजी इथं 10 रुपये भेटत नाहीत, बँकेच्या बाहेर व्हा. आजी म्हणले जास्त बोलू नको, तुला 10 रुपये मागायला नाही आले, मग त्या बँकेत पैसे भरायला आले. आणि आजी तुमच्याकडे किती पैसे आहेत? आजीने सांगितलं 30 लाख रुपये. 3 तांबे पाणीच पेले मॅनेजरनं. म्हणले आजी एवढे पैसे आणले कुठून? तुमची पेन्शन आहे का, मालकाची पेन्शन का, शेती इकली? आजी म्हणली जास्त बोलू नको मॅनेजर, माझ्या बुद्धीचे पैसे सोलापूर, पंढरपूर, अगदी हैदराबाद पासून तर आदिलाबाद पर्यंत, संभाजीनगर पासून माझे इतकं कोणी हुशार नाही. मी लोकांसोबत पैंजा लावते, पैंजा, आणि पैंजा लावला 30 लाख रुपये जमा केले. आणि मॅनेजर मला माझंच पैन लावता का? हा म्हणले तुझ्यासोबत पैन लावते. म्हणले केवढ्यानं? म्हणले 1-1 लाख रुपये. लक्ष द्या बरं का, आजीनं मॅनेजर सोबत 1-1 लाखाची पैंज लावली मंडळी. आणि जशी 1-1 लाखाची पैंज लावली, आजीने सांगितलं कोणती पैंज? म्हणले CCTV चालू आहे बरं का. म्हणले हा. आजीने सांगितलं मॅनेजर इकडे लक्ष द्या माझ्याकडं. मॅनेजर तुमच्यासोबत 1 लाखाची पैंज. म्हणले काय? मॅनेजर तुमच्या डोक्यावर जे केस आहेत ना, केस, हां, हे काय ओरिजिनल नाहीत, हे डुप्लिकेट आहेत. तुम्ही मुंबईचा टोप बसवलेला आहे. आजी ओरिजिनल आहेत, डुप्लिकेट, ओरिजिनल, डुप्लिकेट. आजी म्हणली 1 लाखाची पैंज लागली. दुसऱ्या दिवशी आजीनं 11 वाजता वकील आणला. असा वकील उभा केला, मॅनेजर उभा केला. वकील साहेब आमची 1 लाखाची पैंज लागली, ह्या मॅनेजरच्या डोक्यावरले केस डुप्लिकेट आहेत. नाही वकील साहेब, ओरिजिनल, डुप्लिकेट, ओरिजिनल. आजी म्हणली ओरिजिनल आहेत ना? ओरिजिनल होतेच ना. हा ओरिजिनल आहेत. म्हणजे अशी मला लुचून बघू दे. ते मला लुचून बघा नाही तर उपटून बघा, 1 लाखाचा प्रश्न आहे. आजी जवळ गेली, मॅनेजरचे असे केस धरले आणि जोरदारात लुचू लागली. जशी लुचू लागली आणि बाजूचा वकील होता ना, वकील, तो दनादन भितडाला हाणून घेऊ लागला. जसा हाणून घेऊ लागला, ते मॅनेजर म्हणला आजी तुमचा वकील काऊन भितडाला हाणून घ्यालाय? आजीने सांगितलं बेटा तुझ्यासोबत 1 लाखाची पैंज लावायच्या अगोदर मी 5-5 लाखाची पैंज लावली होती वकिलासोबत, की मी तुझ्या बँकेत येईन आणि तुझे केस लुचीन. ते आता 5 लाख रुपये हरले, त्याच्याकडून 5 लाख घ्यायचे, तुला 1 लाख द्यायचे आणि पुन्हा 4 लाख बँकेत भरायचे. म्हातारीने 34 लाख बँकेमध्ये भरले. ऐकताय हुशारला काय कमी नाही. आपले 5 मिनिटं राहिलेत. एकदा सर्वांनी भजन करा. विठोबा रखो माझे, हा हा हो पार कुमाई, हरि हो पार कुमाई, हो पार कुमार, हो पार कुमाई. सर्वांनी असे हात वरी करा. चला सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळ, हा एक भोसले साहेब म्हणले पवाडा म्हणा. हा सर्वांनी, हा हा किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग, किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. हे गावातले, हा उभा टाका दोघ जण, ठीक आहे उभा टाका जाग्या. हा टाळी वाजवायची, शाबास. किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग, किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. धन्य धन्य जिजाबू माता तिने घडविला हा विधाता. हो तिने घडविला माता. हो शत्रूला चांगली त्यांनी दिली सजा हो, शत्रूला चांगली त्यांनी दिली सजा हो. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. हातवरी सर्व, काय सोहळा आहे. वा जय हो, टाळी. वा मंडळी, नंबर 1 सोलापूर जिल्ह्यातला कार्यक्रम नंबर 1. हा टाळी, शाबा. वा हे शिवबा जन्माला लाच नसता, अरे हिंदू धर्म बुडाला असता, हिंदू धर्म बुडाला असता, हिंदू धर्म बुडाला असता. करुणी आरती मूर्ती त्याची पूजा हो, करुणी आरती मूर्ती त्याची पूजा हो.
झाला महाराष्ट्राचा शिवाजी माता राजा झाला महाराष्ट्राचा शिवाजी माता राजा झाला महाराष्ट्राचा शिवाजी माता राजा टाळी टाळी वा काय सोहळा आहे जय हो या सोलापूर नगरात काही वाजत गाजत माझ्या स्वामी समर्थाचा सोहळा गाजत स्वामी समर्थाचा सोहळा गाजत हा स्वामी समर्थाचा सोहळा गाजत स्वामी समर्थाचा सोहळा गाजत या भोसले परिवारात सोहळा गाजत स्वामी समर्थाचा येथे सोहळा गाजत हा स्वामी समर्थाचा स्वामी समर्थ महाराज की हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की भगवतीचं नाव टाळ्या आवाजात जोरात एकदा वा म्हणून या ठिकाणी 18 पगड जातींचे जननायक असणारे छत्रपती शिवाजी महाराज एकच वाक्य सांगतो आहे का 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज तेच झाले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज असे शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आहेत बरं का एकाचे नाहीत हे हिंदुस्थानाचं हृदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पांढरे तीनचा मध्ये कष्ट केलेत माझ्या राजाने जाती जातीत वाटू नकारे कष्ट केलेत माझ्या शिवबाणे जाती जातीत वाटू नकारे कष्ट केलेत माझ्या राजाने जाती जातीत वाटू नकारे कष्ट केलेत माझ्या राजाने जाती जातीत वाटू नका रे स्वराज दिले रईतीला जाण याची जरा सुद्या रे कष्ट केलेत माझ्या शिवबाणे जाती जातीत वाटू नका रे 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 स्वराज दिले रईतीला जाण याची जरा सुद्या रे जाण याची जरा आसुद्या अशा ठिकाणी महाराज सर्वांसाठी जगले रात्रभर जरी शिवाजी महाराजांचा आपण इतिहास सांगितला तर कमीच आहे म्हणून 18 चगळ जातीचे जननायक असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण किती जरी बोललो असतगिरी समम शात कंजलम सिंधू पात्रे अशा प्रकारचं जीवन महाराजांचे या महाराष्ट्रासाठी आपलं जीवन खर्च नेहमी सांगत असतो आता ही वास्तू तुम्ही केली सऱ्या गलीत अमर नाव राहणार आहे तुमचं इतक्या जी टॉकीज फेमस महाराज बोलवले गायक वादक बोलवले महाराजांचं नाव का राहिलं त्यांनी समाजाकरता जगले म्हणून एक वाक्य सांगतो जिओ ऐसे की तुम सबके मन में जिंदा रहो आपण जिवंत असताना सगळ्याच्या मनात जिवंत पाहिजे जिओ ऐसे कि तुम सबके मन में जिंदा रहो और मरो ऐसे कि तुम इतिहास में जिंदा रहो अशा प्रकारचं
कष्ट केलेत माझ्या राजाने जाती जातीत वाटू नकारे. मग दया क्षमा शांती कुठे गेले आणि तेथे देवाची वस्ती पावे धावून या घरा राही धरून या थारा कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे तुका मने घडे पूजा नामे देव जोडे. अशा प्रकारच्या अशा घरामध्ये भगवंताची पूजा होऊ द्या, नामस्मरण कीर्तन होऊ द्या. आपल्या इथं सुद्धा देव प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. दया क्षमा शांती आणि तेथे देवाची वस्ती अशा घरामध्ये देव राहत असतो. त्या ठिकाणी अशा घरामध्ये तुळशी वृंदावन ठेवा, आई वडिलांची सेवा करा, आपल्याला काय कमी पडणार. आई बापाची सेवा करा विठ्ठल हे घरा. आई बापाची सेवा करा विठ्ठल हे घरा. पुंडलिक भेटला विठ्ठल जसा, पुंडलिक भेटला विठ्ठल जसा. विठेवरी उभा राहिला विठ्ठल जसा. सेवा करा त्यांची पण हे नवो नका. विठ्ठला जय हरी विठ्ठला, विठ्ठला जय हरी विठ्ठला. बोला विठ्ठला जय हरी विठ्ठला, विठ्ठला जय हरी विठ्ठला. आई माझी माऊली विठ्ठल माझी माऊली, माया ममतेचा निर्मळ झरा. जगी नाही जाला हो कोण आसरा. माय बाप नसी जाला कोण आसरा. सेवा करा तांते पण हे नवो नका. विठ्ठला जय हरी विठ्ठला, विठ्ठला जय हरी विठ्ठला, विठ्ठला जय हरी विठ्ठला, जय हरी विठ्ठला, जय हरी विठ्ठला. जोरात जोरात वाजवा. वा बघा काय गोड शब्द आहेत बघा. मायबापाची सेवा केली तर देव येईन करा. पुंडलिके काय केले, पुंडलिकांना आपल्या जवळचंच पंढरपूर. मायबापाची सेवा केली आणि देव त्यांच्या घरामध्ये आला. आणि अशा घरामध्ये मायबापाची सेवा, तुळशीला पाणी, अतिथीचं पूजन, आपल्याला काहीच कमी पडणार नाही. फार आता गोड आहे आईबद्दल. वडिलांनी ज्यांनी सेवा केली, आता एवढं साहेब झाले, एवढं बांधलं, पण त्यांच्या आईवडिलांनी किती स्वप्न बघितलं, त्यांना शिकवलं, सगळ्या गोष्टी केल्या, तेव्हा हे प्राप्त झालेलं आहे बरं काय. म्हणून आईपेक्षा सुद्धा बापाचे उपकार असतात. आणि मग असे बापाची किंमत कधी कळती, बाप झाल्याशिवाय आणि बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. त्याच्या अगोदरच आपल्या बापाची किंमत कळा, हे का नाही. वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप गेल्याच्या नंतर नाव जरी ऐकू आलं तर मग आपल्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात का नाही. हो त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ लावलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायानं पुसताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. वा अशा आपल्या आईवडिलांना मुलाला मोठं केलं मंडळी, आणि हे नजर लागावी, दृष्ट लागावी. झिजू झिजू संसाराचा कणा दाटला, लय अवघड हाई गर्या उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड हाई गर्या उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड हाय गड्या उबगाया बापर, उबगाया बापर. लय अवघड
उपगाया बापर उपगाया बापर झिजू झिजू संसाराचा हाकला पोटामधी आसू तुझ्या गाली हसला घडीभर तू थांब गड्या त्याचे दापर लई अवघड हाय गडार खूप गाया बाप र खूप गाया बाप र लई अवघड हाय गडार खूप गाया बाप र खूप गाया बाप र खूप गाया बाप र वा वा. म्हणून अशा घरामध्ये आईवडिलांची सेवा सूनबाईचा आदर या ठिकाणी व्हायला पाहिजे. मग हेच आनंद स्वतःचे सुद्धा या असं घर झाल्याशिवाय राहणार नाही, सुख दिल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा घरामध्ये प्रत्यक्षात देव आल्याशिवाय राहणार नाही. दया क्षमा शांती आणि तेथे देवाची वस्ती. ज्ञानेश्वर मावले नाडराज मावले हरी ज्ञानेश्वर मावले नाडराज मावले तुकाराम